आजकाल प्रत्येक माणूस हाच विचार करतो, आपली चांगली कमाई असावी, आपलं मोठं घर असावं, चांगल्या सुखसोयी असाव्यात. पण हे सगळं शेवटी कोणासाठी? आपल्या कुटुंबासाठीच ना, आपल्या मुलांसाठीच. ज्यांच्या सुखासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, त्यांना जर आपल्यामुळे दुःख पोचत असेल तर त्या पैशांचा, त्या कमाईचा काय उपयोग हो? स्वामी म्हणतात, अधर्माच्या मार्गाने मिळवलेलं धन कधीच शांती देत नाही आणि त्याचं शेवटी विनाशच होतो. काही लोक विचारपूर्वक चुकीचे मार्ग स्वीकारतात. भ्रष्टाचार असेल, फसवणूक असेल, बेईमानी असेल, कपट, अत्याचार असेल, हे सगळं आपल्या मुलांच्या सुखासाठी आपण करतो. पण विचार करा, जेव्हा देव तुमच्या चुकीच्या कर्माचा हिशोब घेतो, तेव्हा तो कुठे दुखापत करतो? तो तुमच्या शरीराला नाही, तो दुखापत करतो तुमच्या अंतरात्म्याला आणि तुमच्याकडून ती सर्वात प्रिय व्यक्ती किंवा ती सर्वात प्रिय गोष्ट हिरावून घेतो. आणि ते नेहमीच घडत आलं आहे आणि घडत राहीलही. म्हणून स्वामींचा संदेश आहे, वाईट कर्म करण्याआधी 1000 वेळा विचार करा, कारण त्याचे दंड फक्त तुमच्यावरच नाही तर तुमच्या कुटुंबावरही परिणाम करतात. तुमच्या चुकीमुळे जर तुमच्या कुटुंबाचं नुकसान झालं तर त्या धनसंपत्तीचा काहीच उपयोग नाही. म्हणून स्वामी म्हणतात, सच्च्या धर्माचा मार्ग स्वीकारा, पवित्रतेने जीवन जगा, धर्माने जीवन जगा, कारण शेवटी मिळणारं फळ तुमच्या कर्मावरच अवलंबून असतं. स्वामींच्या अशाच नवनवीन संदेशासाठी सबस्क्राईब करा आपल्या सुप्रिया वाइब्स या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंटमध्ये अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.